तुमचा पती आहे. भोलेनाथ कैलास पर्वतावर आहे. भोले बाबा कैलास पर्वतावर आहे. शिवकथा येत आहे थोडा, त्या श्रीमद भागवतामध्ये कथा आलेली आहे. दक्ष प्रजापतीची मुलगी सतीजीचं नाव आहे, पुढे कथा आहे. त्या कथेच्या माध्यमातून झाकी आहे. पण मी तुम्हाला सांगता हो, स्त्रीच्या जीवनामध्ये खरा जरी शृंगार कोणता असेल तर तुमचा पती आहे. पती हा परमेश्वर आहे. पती हा परमेश्वर आहे. परमेश्वराची उपमा दिलेली आहे ईश्वराने. मला सांगा आता, कोणकोणती माऊली आपल्या पतीच्या पाया पडते? हातवर कराल थोडं. मला अशी आज्ञा मिळाली की प्रश्न विचारू नका महाराज, पण विचारल्याशिवाय करमत नाही. हा, असे प्रश्न करू नका. अरे जेव्हा गुरुजी जेव्हा शाळेमध्ये जाते, मी इथं कोण आहे? गुरुजीच आहे ना. गुरुजीने द्यावे ऐचे धडे आजस्य ठेवणी थोराचे. संवाद झाल्याशिवाय संघर्ष निघत नाही. मंतुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सानी मार्ग. मंथनच जरी नाही झालं, श्रोता आणि वक्ता त्याचा संघर्षच नाही झालं, तर आनंद येईल का? आनंद कधी येणार नाही. काय म्हणत होतो मी? कोणकोणत्या माऊल्या आपल्या पतीच्या पाया पडते? हात वर करा या राजनी गावात. कोणासाठी करता एवढं? कोणासाठी करता? उपवास, एकादशी, व्रत, वैकल्य कोणासाठी आहे? सीतामाई एकदा आपल्या दरबारामध्ये थोडा कुंकू लावत होती. तर कुंकू लावत असताना मारुतीराय गेले. मा, काय करत आहात तुम्ही? काय करत आहात तुम्ही? सीतामाई म्हणते, मारुती, अरे जो मी लावतो ना कपाळावर लावतो ना, माझ्या पतीचं आयुष्य वाढावं याकरता मी कपाळाला सिंदूर लावत आहे. कारण की त्याचा अर्थ तुम्हा मावल्यांना नाही कळलं बाबा. कुंकुमाचा अर्थ, तुमच्या पतीचा अर्थ कळला असता तर तुम्ही आपल्या पतीच्या पाया पडल्या असत्या. काय करता आमच्या पाया पडून? मग काय करता? एकदाच्या देवाच्या पाया नाही पडला तरी चालेल, एकदाच्या संताच्या पाया नाही पडल्या तरी चालेल, पण जरूर आपल्या पतीच्या पाया पडावं. पती हा परमेश्वर आहे. पण नाण्याच्या बाजू दोन आहे, चित आणि पट आहे. एका हाताने ताडी कधी वाजत नाही. पती हा परमेश्वर आहे, ठीक आहे, तुमची गोष्ट बरोबर आहे, पण त्या लायकीचा तो असावा. काय यजमान बाबू? पती हा परमेश्वर आहे. दररोज जरी दारू पिऊन येत असेल तर स्त्रीना पाया पडावं का? त्या लायकीचा असायला पाहिजे, तेव्हाच पती हा परमेश्वर होऊ शकते. म्हणून माझी विनंती आहे माऊल्यांनो, आता नसल लागत, पण एखादा व्रत असेल, एखादी गौरी असेल, कोणत्याही माऊलीना व्रत वैकल्य करत असेल तर तो व्रत वैकल्य कोणासाठी करता? आपल्या पतीसाठी. आणि तो व्रताचं फळ केव्हा भेटेल तुमच्या पदरामध्ये? जोपर्यंत आपण पतीच्या पाया पडत नाही तोपर्यंत त्या व्रताचं पुण्य तुमच्या पदरामध्ये कधी पडणार नाही. धनी माझा मौल्यवान, धनी माझा मौल्यवान, पिवळा सोन्याहून. धनी माझा मौल्यवान, पिवळा सोन्याहून. कशाला हवं ग मजला सोन्याचं दागिनं? कशाला हवा ग मजला सोन्याचं दागिनं? धनी माझा मौल्यवान, पिवळा सोन्याहून. धनी माझा मौल्यवान, पिवळा
सोन्याहून कशाला हवं बदला सोन्याचं दागिनं कशाला हवं बदला सोन्याचं दागिनं सोन्याला कोणी विचारू शकत नाही. जोपर्यंत आपला पती असते ना माऊल्यानो तोपर्यंत आपली किंमत आहे. एकदाचा पती जरी निघून गेला तर हजारो लोक तुमच्याकडे वाईट दृष्टीनं पाहण्याचा दृष्टिकोन होईल. हजारो लोक म्हणजे पुरुष वर्ग त्या स्त्रीकडे पाहतील. कारण जोपर्यंत तुमचा पती आहे तोपर्यंत कोणता पुरुष आपल्या वाईट भावनेला कधी पाहणार नाही. एकदाचा पती निघून गेला तर त्या घराकडे अनेक लोक वाईट भावनेनं पाहिल्याशिवाय राहणार नाही. एवढा फरक आहे. मग खरा दागिना कोणता आहे, खरा शृंगार कोणता आहे? तुमचा पती आहे. लक्षात ठेवा. इंग्रजी पासून गोऱ्या लोक संग बोले इंग्रजी पासून कशाला हवा मजला सोन्याचं दागिनं कशाला हवा मजला सोन्याचं दागिनं कशाला हवा मजला सोन्याचं दागिनं कशाला हवा मजला सोन्याचं दागिनं. सुखदेव महाराज राजा परिषिताला वर्णन करत आहेत. राजन, घरा जरी शृंगार असेल तर आपला पती आहे. घरा जरी दागिना असेल तर आपला पती आहे. ना कुंकू कोण आहे आता सांगा मावल्यानो, कुंकू कोण आहे? पतीने दिलेला तुमचा सौभाग्याचा लेणा आहे. कोणता आहे? पतीने दिलेला तुमचा सौभाग्याचा लेणा आहे. आताच्या या कलियुगामध्ये सर्व काय होत आहे? लय होत आहे. तुमच्या पतीने दिलेला तुम्हाला सौभाग्यवती भाऊ आहे. पहिले भांग भरते, नंतर पहिले सौभाग्यवती बनते भांग भरल्यानंतर. त्याच्यानंतर निशाणा म्हणून का बांधते? मंगळसूत्र बांधते. महत्व याला नाही आहे, महत्व याला आहे. भांग मरणे म्हणजे तुम्हाला सौभाग्यवती बनवते तुमचा पती तुम्हाला. त्या कुंकवाचा अर्थ तुम्हाला नाही कळला, आम्हाला नाही कळला. आता तर माऊल्या कुंकू जाऊ द्या, पटापट गेले पाहिजे ना. माऊल्यांनो असं करू नका. तुमच्या पतीने दिलेला सौभाग्याचा लेणा जपून ठेवा. तुम्ही एक तरी बांगडी घाला, काहीतरी तुमच्या पतीने दिलेला त्याचा निशाणा तरी कपाळावर ठेवा. नाही तर आता माहित आहे काय आलं? कुंकावाल्या गेल्या आणि टिकली वाल्या आल्या. आहे ना बरं? माझी मनाई नाही माझी, ते बी लावा. पण नवऱ्याला कोठी चिपकवता का? पतीला कोठी चिपकावाची वस्तुस्थिती आहे का? कुंकावाल्या गेल्या
आणि टिकली वाल्या आल्या, कुंकावाल्या गेल्या आणि टिकली वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या, वाला गेला आणि टिकली वाला आला, वाला गेला आणि टिकली वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. याचा अर्थ असा आहे, पतीला कोठे चिपकवण्याची वस्तुस्थिती आहे का? नाही मावल्यानो, काहीतरी ठेवा, काहीतरी. आपली हिंदू संस्कृती कोणाकडे जात आहे जपवण्याचं काम आपलं आहे. आपली ही संस्कृती बिघडण्याला कारणीभूत कोण आहे? आपणच आहोत. दुसऱ्याला बोट दाखवण्यापेक्षा तुमच्याकडे किती बोट आहेत याचा विचार तुम्ही आम्ही केलायला पाहिजे. एक बोट तर आपण त्याच्याकडे दाखवतो, पण आपल्याकडे किती बोट आहेत? 4 बोट आहे. अशी वस्तुस्थिती लय विकट आहे बापू. काय सांगावं राजन, काय सांगावं. त्या कुंकवाचा अर्थ तुम्हाला नाही कळला, त्या जिजाऊ मातेला कळला, त्या सावित्रीबाई फुलेला कळला, त्याच कुंकवाचा अर्थ रमाईला कळला. रमाईला काय म्हणताय म्हणून ना? हो, काय भावार्थ आहे? माझ्या भीमाच्या नावानं हो, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान, 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 माझ्या भीमाच्या नावाचं, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान, कुंकू लावील रमान, कुंकू लावील रमान, कुंकू लावील रमान, कुंकू लावील रमान. म्हणून कुंकू काहीतरी लावत चला. काही माऊलीच्या कपाळावर कुंकूच नाही दिसत. हे किती गोष्ट चांगली आहे की वाईट आहे? म्हणून जी आपली संस्कृती आहे, हे संस्कृती आपल्याला जपायला पाहिजे. सुखदेव महाराज राजा परीक्षिताला वर्णन करत आहेत, ज्या सीतामाईनं आपल्या रूम मध्ये सिंदूर लावत असताना मारुतीनं बघितलं, मा हे काय करता तुम्ही? सीतामाई म्हणता, हे मारुती, माझ्या पतीनं दिलेला माझं सौभाग्य आहे, माझ्या पतीनं दिलेला माझा सौभाग्य आहे, त्या सौभाग्याचा मी जोपासना करत आहो, जोपासना करत आहो. हा जो कुंकू लावतो ना, कुंकू लावण्याला काय भेटते याचा अर्थ तुला कळणार नाही बेटा. मारुती हा ब्रह्मचारी आहे, पण त्याला नाही कळला, म्हणूनच तर विचारलं सीतामाईला, मा तुम्ही काय करता? पण सीताई म्हणता, हे मारुती, जावे त्यांच्या वंशा देवाकडे, जावे त्यांच्या वंशा देवाकडे, पाण्यातला मासा झोप घेई कसा, जावे त्यांच्या वंशा देवाकडे. एक प्रश्न आला होता, तुम्ही ढिवर आण, ढिवर आहेत ना तुमच्या गावात? आमचे महाराजही आहेत. म्हणजे काही ढिवर समाजामध्ये एक मूर्ती घडली, भाग्य म्हणावं लागेल सारे भाऊजी. पण पाण्यामध्ये मासोळी असते, पण तिला तहान लागते की नाही लागत? बोला बरोबर बापू. मग तहान लागते तर पाणी पिते ना,
पिते का नाही? मग पिते तर कशी पिते? त्याच्यासाठी जावे त्यांच्या वंशा देवाकडे. पाण्यामध्ये मासोळी असते, तिलाही झोप पाहिजे, तिलाही तहान लागते. जसं आपल्याला तहान लागते तर जीव कासावीस होते तर पाणी मागते. का मासोळी पाणी पित नाही? पाणी पिते, पण मुखानं कधी पित नाही. का बाई? पानी पीते. जब मछली पानी पीती है ना तो उल्टी होकर जल पीती है. तोंडाकडे शेपूट करते तेव्हाच आपलं कलच, त्याला काय म्हणतो आपण? कलचाच म्हणतो ना, म्हणतेत का नाही? हो किंवा नाही म्हणा ना, कलचच म्हणतो ना. ते कलच आमचा पांडुरंग आहे नांदेडचे, तो बी सुद्धा ढिवरच आहे. ढिवर समाज ज्याला आपण म्हणतो आहे ना, वाल्मिकी ऋषी, त्याला भोई समाज म्हणतो आहे ना, कोडी समाज म्हणतो आपण. तुमच्या समाजामध्ये कोणाची स्थापना केली जाते? वाल्मिक ऋषी महाराजाची स्थापना केली जाते. वाल्मिक ऋषी तर ते पाणी पिते, पण या हो मुखाना कधी पित नाही. उलटी होकर जल पिते है, पण जावे त्यांच्या वंशा देवाकडे. सीता माय म्हणताय मारुती, याचा अर्थ तुला नाही कळणार. मारुतीने हट्ट पकडला, आई मला सांगा तुम्ही सिंदूर लावण्याचं कारण काय आहे, मला सांगा तुम्ही, मला जाणायचं आहे. तेव्हा सीता माय सांगू लागली, अरे मारुती, हा जो कुंकू, हा जो सिंदूर आहे ना, सिंदूरचा भांग का भरतो? माझ्या पतीचे आयुष्य वाढावं म्हणून मी भांग भरत आहो. मारुती राय म्हणते, एवढूच्या सिंदूरना माझ्या श्रीरामचंद्र प्रभूचे आयुष्य वाढत असतील तर मग मी काय केलं पाहिजे? तो गेला मारुती कपाटामध्ये, मग आपल्या शरीरालाच पूर्ण सिंदूर लावलं. तेव्हापासून मारुतीला सिंदूर लावल्या जाते. मी जरी सीतामाईनं तेवढूशा सिंदुरांना जरी आयुष्य वाढत असेल ना, मी जरी आपल्या पूर्ण शरीराला जरी सिंदूर लावलं तर माझे प्रभू अजरामर राहतील. म्हणून मारुतीनं काय घेतलं? तो सिंदूर घेतलं आणि आपल्या संघाला लावलं. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, सुन लो मेरी पुकार. पवन सुत विनते वारंवार, पवन सुत विनते वारंवार. मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार. पवन सुत विनते वारंवार, पवन सुत विनते वारंवार, पवन सुत विनते वारंवार. सुखदेव महाराज राजा परिषदेला वर्णन करत आहे. एवढं महत्व त्या सिंदुराचं आहे, कुंकवाचं आहे. आणि तोच कुंकू कदाचित कपाळावरून जरी निघून गेला तर पुसल्या जाते का नाही? ज्यांना दिलं तोच नेतो आहे ना, बरोबर? ज्या माई माऊलीला सौभाग्याचा लेणा जो दिलेला आहे, माई माऊलीला तुमचा पती, आणि जोपर्यंत तुमचा पती असते तोपर्यंत तुमच्या कपाळावर कुंकू असते. आणि तुमचा पती जरी निघून गेला तर आपल्या सोबत तो घेऊन जाते. कपाळावर कुंकू कधी राहणार नाही. म्हणून म्हटलेलं, माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, एका एकी आली हवा, आज विजला माहीचा दिवा.
आज विजला माईचा दिवा. म्हणून या हिंदू संस्कृतीमध्ये ज्या वस्तूला जोपासून ठेवायचं आहे माऊल्यांनो, तर सांभाळून ठेवा, त्याला सांभाळून ठेवा. तुमचा हा पती परमेश्वर आहे. पण आताच्या माऊल्या, ते तर जाऊ द्या, आताच्या माऊल्या काय करत आहेत माहित नाही बापू. काय करत आहेत एवढंच तर आपल्याला कळत नाही. कोणीकडे पाहावं, संस्कृती आपली कोणीकडे चाललेली आहे. जगाकडे पाहून संताला करवडाला बुडत आहे जन, देखविना डोळा म्हणून करवडा येतो आहे. जगाकडे लक्ष घातलं संतांनी तर करवडा आला संताला. हे ईश्वर, हे विधाता, काय परिस्थिती आहे. म्हणून संत पाहू शकले नाही, म्हणून निघून गेले. म्हणून संतांचे अनमोल विचार तुमच्या संसारामध्ये, तुमच्या परिवारामध्ये जरी घेतल्या तर तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहत नाही बापू. म्हणून पती पत्नीनं एकामेकाच्या विचारानं चालावं, हाच मेन जीवन जगण्याचा सार्थक आहे. पण आता तसं नाही. पत्नी पतीचं ऐकत नाही आणि पती पत्नीचं ऐकत नाही. तुमच्या गावच्या ऐकतात म्हणा, तुमच्या गावच्या चांगल्या माऊल्या आहेत, स्वाभिमानी आहेत, चांगल्या आहेत. वा, असंच राहा. कैलास पर्वतावर शक्ती नसल्या कारणास्तव सर्व देवांनी विनंती केली, हे महादेव, हे भोले बाबा, आम्ही विनंती करतो, कारण कैलास पर्वत आहे शिवाय सुनाय. एक स्त्री घरामध्ये नसेल 8 दिवस कदाचित, तर घरामध्ये काय तमाशा होते पाहून घ्याल तुम्हीच. कदाचित जे माय माऊली माहेराला गेली 8-15 दिवस, 1 महिना राहिली, तर घरामध्ये काय होते, उकीर चढते, उकीर आहे ना. म्हणून सर्व देवाला विनंती, चिंता पडली आणि महादेवाला शरण गेले. प्रभू, तुमचा ज्या उद्देशानं या ठिकाणी अवतार झाला, तुम्हाला ते कार्य करणे आहे. भोले बाबा म्हणताय, मला या संसार बंधनामध्ये टाकू नका, मोह मायेच्या फाशामध्ये टाकू नका, कारण मी वैरागी आहे. मशानामध्ये राहणारा वैराग्य आहे, मला या मोह मायेमध्ये कधी पाडू नका. ब्रह्मदेव म्हणताय, हे महादेव, हे भोलेनाथ, हे सदाशिव, आपला अवतार कशा करता झाला, ते कार्य आपल्याला करणे, ते कर्म आपल्याला करणे, तुम्ही नाही नको म्हणा. तुम्ही अर्धांगिनी स्वीकार करा, स्वीकार करा. विष्णूने समजवलं, सर्व देवी देवतांनी समजवलं, महादेवाला म्हणजे भोले बाबाला, ठीक आहे तुम्ही म्हणता तर मी विवाहाला तयार होतो, विवाहाला तयार होतो. पण आता मुलगी पाहिजे ना, मुलगी पाहिजे. आता मुलगी पाहिजे म्हणजे मुलगी कोणाची मुलगी होती? दक्ष प्रजापती. दक्ष प्रजापतीच्या मुली होत्या, दक्ष प्रजापतीच्या मुली होत्या. कोणत्या मुली? शास्त्रामध्ये, शिव महापुराणामध्ये 27 कन्या सांगितलेल्या आहेत. 27 कन्या म्हणजे, त्या 27 कन्या म्हणजे 27 नक्षत्र आहेत. 27 कन्या म्हणजे 27 नक्षत्र आहेत. त्याच्यामध्ये एक मुलगी म्हणल्या तरी चालेल, जिचं नाव सती आहे. दक्ष प्रजापतीची मुलगी म्हणजे सती. आणि सती काय करत होती? बचपनापासून पूजा कोणाची करत होती? भोले बाबाची. माझा पती कोण व्हावा? महादेव. मला महादेवच मिळावा. माझ्या जीवनामध्ये मी ज्याला वरलं तोच मला मिळावा, अशी ती मुलगी सती. दक्ष प्रजापतीच्या इथं जन्माला येऊन कुळाचा उद्धार करणारी सती
हळूहळू मोठी होऊ लागली. पण कदाचित एखाद्या मुली खेळतात ना, त्यांचा खेळ कोणता माहित आहे? खेळ कोणता? छोट्या छोट्या मुली खेळ खेळतात तर कोणता खेळ? भातुकलीच्या खेळामधने खेळ असते ना, भातुकलीच्या खेळामधने राजा निकराणी अर्ध्यावरती डाव झेलला एक कहाणी डाव झेलला अधुरी एक कहाणी भातुकलीचा खेळामध्ये भातुकलीच्या खेळामधने राजा निकराणी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुनी एक कहाणी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुनी एक कहाणी. जेव्हा मुलगी छोटी असते, छोटी असल्यानंतर काही वाटत नाही मायबापाला, पण तेच मुलगी उपवर झाल्यानंतर आई वडिलाला चिंता असते. कोणत्या गोष्टी ती सांगू शकाल तुम्ही? ज्या वडिलाला म्हणजे बापाला मुलगी असेल तर त्याला जाऊन विचारा मुलीचं महत्व काय असते. ते आम्हाला कळलं, आम्हाला सुद्धा मुलगी आहे, एक मुलगा आणि एक मुलगी. पण तेव्हा आम्हाला तिचं महत्व केव्हा कळलं? तो कालखंड जेव्हा आला ना. माझी विनंती आहे, इथं जेवढे काही बसले असेल तेवढ्यांना माझा संदेश आहे की प्रत्येक आई वडिलाला ती चिंता असते, मुलीची चिंता. कोणती चिंता? जो ऋतुकाळ येतो ना, तो ऋतुकाळ म्हणजे तिचा भविष्य आहे. ऋतुकाळ म्हणजे तिचा भविष्य, भवितव्य आहे. तिथूनच भावी जीवनाची सुरुवात होते. तर त्या कालखंडामध्ये मुलीच्या बापानं काय करायला पाहिजे? आईनं काय करायला पाहिजे? आनंद व्यक्त करायला पाहिजे, मिठाई वाटायला पाहिजे, पेढे वाटायला पाहिजे. आम्ही वाटलं, आम्हाला कळलं म्हणून वाटलं, तुम्हाला कळलंच नाही काय करा. तो जीवनाचा, भावी जीवनाचा सुरुवात आहे त्या मुलीच्या जीवनामध्ये. पहिला दिवस म्हणजे तो काळ आहे. आणि त्या काळाला जरी कोणाला कदाचित कळला नसेल तर कळून घ्या, तो भावी जीवनाची सुरुवात आहे, तो खरा आनंद आहे. तर त्यावेळेस आई वडिलाला आनंद होते. त्या आनंदासाठी येण्याकरता वाट पाहावं लागते. ते कोणाची देण आहे? भगवंताची देण आहे, ईश्वरी देण आहे. त्याला कमी जास्त करणारा तुम्ही आम्ही कोणी नाही आहे, तो ईश्वर आहे. राजा बदला मला समजली शब्दा वाचून भाषा माझ्या नशिबात सवे बोलती तुझ्या हात तारेचा. राजा बदला मला समजली शब्दा वाचून भाषा मला नशिबात सवे बोलती तुझ्या हात तारेचा. राणीच्या डोळ्या मळवा अर्ध्यावरती नाव मोडीला अग्नी एक कहाणी अर्ध्यावरती नाव मोडीला अग्नी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधले राजा निकराणी भातुकलीच्या खेळामधले राजा निकराणी अर्ध्यावरती नाव मोडीला अग्नी एक कहाणी अर्ध्यावरती नाव मोडीला अग्नी एक कहाणी अर्ध्यावरती नाव मोडीला अग्नी एक कहाणी. सुखदेव महाराज राजा परिस्थितीला वर्णन करतायत. राजन,
आणि त्या ऋतुकाळाला कोणी जरी रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर खबरदार खबरदार. त्या वस्तूला तुम्ही रोखण्याचा प्रयत्न केला तुम्ही आम्ही, तर त्याची कर्मभोग प्रत्येकाला बघून देणे. हो, प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये ईश्वराने दिलेली ते देण आहे आणि त्याच काळाचं पूजन सुद्धा केले जाते. तुम्हाला कदाचित माहित नसेल, तो स्थान सुद्धा सांगतो. त्या स्थानाचं नाव आहे काम्यांक देवी म्हणून. हो, शास्त्र आहे काम्यांक देवी म्हणून आजही त्या ठिकाणी पूजा केली जाते. आणि खबरदार, त्या काळाला रोखण्याचा प्रयत्न केला ना तर भगवंत तुम्हा आम्हाला दंड दिल्याशिवाय राहणार नाही. हो, हो मित्र. पण आता कसं झालं, मुलगी हळूहळू ते सती वाढू लागली, भोले बाबाची भक्ती करू लागली. म्हणजे भोले बाबाला मनात वरलं होतं आणि आराधना करू लागली. हे महादेव, हे भोलेनाथ, मी तुम्हाला मनोमय वरलेला आहे. तो मज वावा, तो मज वावा, वेळोवेळी वावा. महादेव, महादेव सदाशिव, मी तुमच्या शिवाय वरमाला कधी घालणारच नाही. मुलगी उपवर झाली. उपवर म्हणजे किती वर्षाची झाली सती? 16 वर्षाची. आणि तोच कालखंड मोठा धोका असते. तोच कालखंड मोठा कठीण असते. आणि ज्या मुलीनं तो कालखंड मनाला आवरलं तर विश्व जिंकलं. म्हणून म्हटलेलं आहे 16 वर्ष धोक्याच ग, 16 वर्ष धोक्याच, 16 वर्ष धोक्याच ग, 16 वर्ष धोक्याच, 16 वर्ष धोक्याच ग, 16 वर्ष धोक्याच, 16 वर्ष धोक्याच ग, 16 वर्ष धोक्याच. शास्त्र काय खोटा नाही गडीव, पण शास्त्राकडे आपला लक्ष नाही आहे, इतिहासाकडे लक्ष नाही आहे. जे प्रमाण आहेत ना अगदी बरोबर आहे. 16 वर्ष धोक्याचं न कालखंड आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्या वयात होत आहे सांगा बरं लवकर. ते तिथीच तशी आहे, ते परिस्थितीच तशी आहे. याला कारणीभूत कोणी नाही आहे, हे प्रत्येकाला दिलेले आहे. मानव म्हणून आपण जन्माला आलो ना, देवानाही भगवंताने ती वस्तुस्थिती दिलं म्हणून सृष्टीची रचना होत आहे, नाही तर कधी झाली नसती. ते आम्हाला आवरणं गरजेचं बाब आहे. मुलगी उपवर झाली, मोठी झाली. आणि मोठी झाल्यानंतर दक्ष प्रजापती, तिचे वडील, सतीनं कधी माहित केलं नाही आपल्या वडिलाला की मी महादेवाची भक्ती करतो बाबा. कारण की दक्ष प्रजापतीचा वैरी हो महादेव. महादेव म्हणजे वैरी आहे. कारण दक्ष प्रजापती कोणाला मानत होता? महाविष्णूला. महाविष्णूला मानत होता. आराध्य दैवत म्हणजे गुरु कोण होते? महाविष्णू होते. पण महादेव म्हणल्यानंतर त्याचं नावच नको घ्या म्हणे, नावच नको घ्या म्हणे. दक्ष प्रजापती महादेव म्हणल्यानंतर नाही 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 नाही, त्याचं नाव माझ्या समोर कधी काढू नका, कधी काढू नका. नारद महाराज चिंतातुर होते. सर्व देवांनी विनंती ती केली भोले बाबाला, आता विवाह कोणासोबत करावा? भोले बाबासाठी मुलगी कोणती योग्य आहे? चिंता पडली. नारदानं ती चिंता दूर केली. दक्ष प्रजापतीच्या इथून जेव्हा बागेमध्ये गेली कोण? सती. तर फुलं आणण्याकरता गेली तर नारद महाराजांनी तिच्याकडे लक्ष घातलं. बरोबर आहे, ही आपल्याला आई शोभू शकते, आई शोभू शकते.
का भोले बाबाची भक्ती करण्याकरता फुलं आणण्याकरता बागेमध्ये गेली होती सतीमा. नारदानं बघितलं आणि बघितल्यानंतर तुरंत डिसिजन घेतलं. विष्णूकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले. जी चिंता दूर होत्या ना तुम्ही, तर ते चिंता दूर झाली. कारण दक्ष प्रजापतीची मुलगी आहे जिचं नाव सती, ते आपल्याला शोभू शकते कैलास पर्वतावर. म्हणून विष्णू भक्त होता दक्ष प्रजापती. कारण महादेवाला मुलगी देणं म्हणजे लहानसहान गोष्ट नव्हतं. कारण महादेवाच्या विरोधात दक्ष प्रजापती होतो. प्रजापती असल्या कारणास्तव तो मुलगी देणार का, ही गोष्ट येऊन पडली. आता ही गोष्ट येऊन सगळ्यांना चिंता वाटली की दक्ष प्रजापती मुलगी महादेवाला देणार की नाही देणार माहित नाही. पण प्रयत्न करणं माणसाचं कर्तव्य आहे. प्रयत्न करणं माणसाचं कर्तव्य आहे. म्हणून ब्रह्मदेव महाविष्णूकडे गेले. महाविष्णूकडे गेले आणि विचारू लागले, हे महाविष्णू, हे जगतपालन, तुमचा भक्त दक्ष प्रजापती आणि त्यांच्याकडे मुलगी जिचं नाव सती, ते मुलगी महादेवा करता भोले बाबासाठी कैलास पर्वतावर शोभून दिसेल. कारण की त्या लायकीची तेच मुलगी आहे. म्हणून कदाचित महादेवाला ते मुलगी जरी मिळाली तर योग्य होईल. ते काम तुम्हीच करू शकता हे महाविष्णू. कारण तुमचा भक्त म्हणजे दक्ष प्रजापती. महाविष्णूनं सांगितलं, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. ब्रह्मा विष्णू दक्ष प्रजापतीच्या इथं गेले आणि दक्ष प्रजापतीच्या इथे गेल्यानंतर सांगितलं, स्वागत केलं दक्ष प्रजापतीनं. हे महाविष्णू, तुमचं आगमन झालं, मी धन्य झालो. कसं काय येणं झालं? महाविष्णू म्हणत आहेत, हे दक्ष प्रजापती, एक मागणी घेऊन आलो तुमच्याकडे. एक मागणी घेऊन आलो, ते तुम्हाला देणे आहे. दक्ष प्रजापतीने हात जोडलं, कोणती मागणी? तुमची जे मुलगी आहे तुमची जे मुलगी आहे जिचं नाव सती आहे, ते सती नावाची जे मुलगी आहे ते महादेवाला, भोले बाबाला अर्पण करावं अशी आमची इच्छा आहे. दक्ष प्रजापती थोडा रागाच्या भरामध्ये बोलू लागला, नाही 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 नाही, हे महाविष्णू, मी तुम्हाला आराध्य दैवत मानतो ना, तुम्ही काय बोलता? तो माझ्या विरोधामध्ये आहे. माझी मुलगी मी देईन तर एका राजाला देईन. माझी मुलगी देईन तर एका राजाला देईन. त्या भूताला कधी देणार नाही. तो मशानामध्ये राहते, सापाचे भूषण घालते. ते माझी मुलगी मी मान्य कधी करणार नाही. महाविष्णूंना समजवलं, हे दक्ष प्रजापती, शांत हो, क्रोधित होऊ नको, शांत हो, शांत हो. तू जरी मना मानत असतील तर माझी गोष्ट आहे की नाही, तर मी इथून चाललो. त्यावेळी दक्ष प्रजापती शांत झाले, ही महाविष्णू, मी तुमची गोष्ट मानायला तयार आहे. मी तुमची गोष्ट मानायला तयार आहे, सांगा. विष्णूनं सांगितलं, हे दक्ष प्रजापती, मुलगी देण्याकरता काही हरकत तर नाही आहे. कारण की तो काय मशानामध्ये राहते म्हणून, तो सापाचे भूषण घालते म्हणून तो अरे बाबा, त्याची तर त्रिलोक्यामध्ये पूजा केली जाते. तो देवादिदेव महादेव आहे, सदाशिव आहे. जिकडे तिकडे त्याचा जय जयकार होतो. अशाला मुलगी नाही देशील तर कोणाला देशील? तुझी मुलगी सुखामध्ये जाईल, तुझ्या मुलीचंही नाव होईल. महाविष्णूनं समजवलं, तेव्हा होकार म्हणला. होकार दिलं दक्ष प्रजापतीनं. ठीक आहे महाविष्णू, तुम्ही म्हणता तर मी मान्य होतो, पण माझी एक अट आहे, शर्त आहे.
महाविष्णू म्हणताय कोणती शर्त आहे? ठीक आहे, माझी मुलगी मी देतो आहे, पण मी माझा जावई कधी म्हणून मानणार नाही. मी माझा जावई म्हणून कधी मानणार नाही. महाविष्णू म्हणताय जावई मान अगर नको मानू, पण पुढे कार्य करणे आहे, तो करणे गरजेचं आहे. हा तुझा भाग आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर माझी मुलगी सती महादेवाला देतो आहे. आणि दोघांच्या सांगण्यानुसार सर्व देवी देवतांनी सतीचं आणि महादेवाचं विवाह संपन्न झालं. शुभमंगल. अवधान. येऊ द्या सती आता.